चला आज आपण बनवूया एकदम हेल्दी अशी हुलग्याची उसळ। तर ही हुलग्याची उसळ ना खूप पौष्टिक आणि हेल्दी असते। सर्वात पहिले तर आपण इथे 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झालं की एक कांदा बारीक चिरून घेतलाय। त्यात थोडासा आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला फक्त थोडं सॉफ्ट करून घ्यायचा। असं जास्त डार्क गुलाबी रंगावर नाही भाजायचा, फक्त थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे मी फास्ट ठेवली आणि कांदा बघा आपला सॉफ्ट झालाय। आता मी एक टमाटर टाकले। टमाटर पण आपल्याला 1 मिनिट असं परतून घ्यायचं छान। मी ना इथे हिरव्या मिरचीमध्ये बनवणार आहे, त्यासाठी मी इथे भरपूर असा लसूण घालून आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे बघा। खलबत्त्यामध्ये असं कुटून घेतला तो टाकायचा आपल्याला याच्यात। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तिखट कमी जास्त करू शकता। मी लसूण थोडा जास्त टाकला आणि मिरच्या थोडा कमी घेतल्यात। लसणामुळे भाजीला खूप छान चव लागते आणि आपल्याला सुक्की बनवायची ही उसळ। तर आता हे ठेचा पण आपण 1 मिनिट परतून घेऊया। ठेचा तो 1-2 मिनिटं परतून घेतला बघा। त्या लगेच त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आमच्या भागात ना याला हुलगेच बोलतात। तर बघा मी इथे हुलगेला असे मोड आणलेत बघा, मस्तपैकी असे मटकीसारखे त्याला व्यवस्थित मोड आणलेत आणि छानपैकी मोड आले त्याला। आता पूर्ण हुलगे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे। काही ठिकाणी याला कुलीत पण बोलतात, कुळीत काय बोलतात ते, आमच्या इकडे हुलगेच बोलतात। त्यानंतर याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। फक्त वाफेवर बनवायची मला ही भाजी, मला याच्यात पाण्याचा वापर नाही करायचा आहे। टिफिनसाठी बनवतोय आपण, त्यामुळे सुक्कीच बनवायची मला वाफेवर। आणि वाफेवर बनवलेल्या भाजीला ना खूप छान चव लागते। मिक्स करून घेतलं की झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होईल। हे बघा 3-4 मिनिटं झालेत। एकदम मी मध्ये हलवली होती याला, इथे बघू शकता। मस्त अशी आपली हुलग्याची उसळ तयार झाली। गॅस बंद करूया आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। एकदम चटपटीत अशी आपली हुलग्याची उसळ तयार झाली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।